पश्चिम बंगालमधली सध्याची आकडेवारी आपण पाहतोय 180 जागांचा टप्पा भाजपने गाठलेला 180 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे 110 जागांवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार हे आघाडीवर आहे 70 जागांचा फरक आहे भाजप आणि तृणमूलमध्ये तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांना अजून खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये तर दुसरीकडे दृश्यांमध्ये आपण बघतोय दक्षिणेत विजयाचा जल्लोष सध्या केला जातोय एकदा आपण तामिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांची आकडेवारी पाहूयात त्याआधी राहुरीकडे जाऊयात राहुरीत भाजपच्या अक्षय कर्डिले यांनी आघाडी कायम ठेवलेली आहे 12व्या फेरी अखेर 50,273 मतांची आघाडी त्यांनी घेतली आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मुकाटेंना मतांची आकडेवारी सध्या समोर येते अक्षय कर्डिले सध्या आघाडीवर आहेत मोठी आघाडी आहे आणि त्यांच्याकडे तर 12वी फेरी झालेली आहे 50,273 मतांची आघाडी आहे आणि 10,762 मतं कोकाटेंना आता मिळालेली आहेत वंचितचे सुद्धा उमेदवार रिंगणामध्ये राहुरीतून ही महत्त्वाची अपडेट तर इकडे तृणमूलचे 34 पैकी 13 मंत्री हे पिछाडीवर आहेत आणि तृणमूलमधून ही एक मोठी बातमी आहे धक्का आहे तृणमूलसाठी 34 मंत्र्यांपैकी 13 मंत्री हे पिछाडीवर आहेत 70 अधिक आमदारांचे चेहरे बदललेले होते त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती आणि नवीन चेहरे तृणमूल काँग्रेसने दिलेले होते 15 वर्षांपासून तृणमूल काँग्रेसची पश्चिम बंगालमध्ये सत्ता होती अँटी इन्कम्बन्सीचे अनेक मुद्दे सुद्धा असू शकतात यामागे पण तृणमूल काँग्रेसची पिछेहाट बघायला मिळते 180 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे आता केरळ तामिळनाडूचे आकडे सुद्धा स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे मला त्याचबद्दल प्रश्न विचारायचा आहे विश्वास पाठक यांना विश्वास पाठक दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक कॅडर आहे जे अनेक वर्षांपासून तिथे काम करते मग यामध्ये केरळ असेल किंवा तामिळनाडू असेल मागून विजय थलपती येतात आणि त्यानंतर त्यांचा पक्ष इतक्या मोठ्या प्रमाणात मुसंडी तामिळनाडूमध्ये मारतो केरळमध्ये तुम्ही तिरुवनंतपुरम मध्ये महापालिका काबीज केलेली होती त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता असं वाटलं यावेळेस केरळमध्ये भाजपचा परफॉर्मन्स चांगला असेल तर अपेक्षाभंग झालाय तुमचा केरळमध्ये बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य हे 1925 पासून जवळजवळ संपूर्ण देशभर आहे मात्र भाजपा जेव्हा जेव्हा जिंकून येतं तेव्हा तेव्हा त्यांच्या कार्याची आपण दखल घेतो मात्र त्यांची कार्याची जी पद्धती आहे ती काही पॉलिटिकल पद्धती नाही आहे मात्र भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्यातले जे कार्यकर्ते एकमेकांसाठी काम करतात त्याच्यात भारतीय जनता पक्षाची एक ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यांनी नक्कीच भारतीय जनता पक्षाला मार्गदर्शन मिळाले लाभ देखील मिळालेला आहे लहरा प्रश्न केरळचा तर केरळमध्ये आता आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आज 6-7 जागा आमच्याकडे येतात आहे जसं 2016मध्ये पश्चिम बंगालमध्ये 3च जागा होत्या आणि 3 वरून आम्ही 2021मध्ये 77वर गेलोच ना आता आपल्या काँग्रेसच्या आमच्या मित्रांनी अनेक कारणं दिले की 77वरून आम्ही 180वर गेलो त्याचे अनेक कारणं दिले पण 3 वरून 77वर का गेले याचे कारण काय किंवा आम्ही 2 खासदारांवरून 313 खासदारांपर्यंत जे गेलो तो प्रवास देखील तुम्हाला विचार करण्यासारखा आहे त्यामुळे दक्षिणेमध्ये विशेषतः तामिळनाडूमधला हा जो रिझल्ट आहे आणि हे जे विजयन उदय पावलेले आहे तर तिथे देखील एक प्रकारची संस्कृती आहे तामिळनाडू आणि राजस्थान हे असे 2 राज्य होते आधी की 5-5 वर्षांनी सत्ता बदल व्हायचाच इकडे डीएमके एआयडीएमके तिकडे काँग्रेस आणि बीजेपी त्याप्रमाणे 10 वर्षांनंतर तिकडे एक अँटी इन्कम्बन्सी निर्माण झाली तिकडे नटांना एक प्रकारचं एक वेगळं हे आहे म्हणजे एन टी रामाराव होते आंध्र प्रदेशमध्ये असो किंवा इथले जयललिता होते किंवा अनेक एम रामचंद्र होतं त्याचा देखील हे भाग होत्या मात्र भारतीय जनता पक्षाने तिकडे देखील एनडीएच्या माध्यमातून जवळजवळ 90 जागा तामिळनाडूमध्ये मिळवलेल्या आहे हे देखील फार उल्लेखनीय बाब आहे ठीक आहे मला बारामतीची एक अपडेट प्रेक्षकांना द्यायची आहे 1 लाख मतांचा टप्पा बारामतीमध्ये पार केलेला आहे सुनेत्रा पवार यांनी मोठं मताधिक्य बारामतीमध्ये मिळताना दिसतंय सुनेत्रा पवार यांना 1,03,709 इतकी मतं आतापर्यंत मिळालेली आहेत सुनेत्रा पवार यांना मोठं मताधिक्य बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या सध्या घेताना दिसत आहेत त्याच्यामुळे अजित पवार यांचा रेकॉर्ड देखील त्या ब्रेक करण्याची शक्यता आहे एकूण मताची टक्केवारी बघता एकूण मतदान झालंय बारामतीमध्ये 2,24,087 इतकं त्यातली अजून तरी 1 लाखहून अधिक मतं सुनेत्रा पवार यांना मिळालेली हे मताधिक्य आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे अजित पवार यांचा 2024च्या निवडणुकीतला 1 लाख मतांचा टप्पा सुनेत्रा पवार या कुठल्याही क्षणी पार करण्याची शक्यता आहे तर पुढे केरळमधून एक महत्त्वाची बातमी आता मुख्यमंत्री पदासाठी 3 नावं चर्चेत आहेत आणि केरळमध्ये आता मुख्यमंत्रीपदी कोण तर चन्नीथला केसी वेणुगोपाल आणि व्ही सतीशन यांची नावं चर्चेमध्ये आलेली आहेत तर केरळमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी कारण आता निकाल जवळपास दृष्टिक्षेपात येतात आणि केरळमध्ये 10 वर्षांनंतर हे सत्ता परिवर्तन पाहायला मिळणार आहे
डाव्यांच्या हातातून केरळ निसटले, काँग्रेसला मतदारांनी हात दिला. एकमेव राज्य गेले डाव्यांकडचं. आता देशामध्ये कुठेही सत्ता डाव्यांची राहिलेली नाहीये. UDF सोबतची युतीनं काँग्रेसचं हे बुडतं जहाज तारलेलं आहे. तर सततच्या पराभवामध्ये काँग्रेसला केरळमध्ये मोठा दिलासा मिळालाय. डाव्यांच्या बाजूने असलेल्या मतांचं ध्रुवीकरण करण्यात काँग्रेसला हे यश आलेलं आहे. तर केरळमधून महत्त्वाच्या घडामोडी सध्या आपण पाहतोय. सध्या 3 जणांची नावं चर्चेमध्ये आहेत मुख्यमंत्रीपदासाठी. इकडे विजयन यांची CM पदाची हॅट्रिक हुकलेली आहे. यावेळी हॅट्रिक साधणार असं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं, मात्र ही हॅट्रिक हुकलेली आहे. केरळ आता डाव्यांच्या हातातून निसटलेलं आहे. थोडक्यात काँग्रेसला ही एक दिलासादायक बाब. सध्या पिनराई विजयन यांची ही CM पदाची हॅट्रिक हुकली आहे. केरळमधल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आपण सध्या पाहतोय. ग्राफिक्सद्वारे एकदा आपण हे केरळमधलं चित्र पाहूया. LDF 41, UDF 96, NDA 3, त्या प्रकारे हे केरळमधलं चित्र. 140 जागांपैकी 140 जागांचे हे कल आता हाती आलेले आहेत आणि केरळमधलं हे आपण ग्राफिक्सद्वारे चित्र नेमकं काय ते पाहतोय. तर डाव्यांकडून आता केरळ थोडक्यात गेलेलं आहे असं चित्र स्पष्ट दिसू लागलेलं आहे. त्यामुळे एकाही राज्यात आता डाव्यांची सत्ता नाही. बारामतीबद्दल आता आपण बोलूयात. 1 लाखाहून अधिक मताधिक्य सुनेत्रा पवार यांनी मिळवलेलं आहे. आपल्यासोबत सूरज चव्हाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. त्यांच्याकडून सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. पण तुर्तास पश्चिम बंगालमधली एक अपडेट पाहूयात. ममता बॅनर्जी 8,000 मतांनी सध्या आघाडीवर आहेत. शुभेंदू अधिकारी हे पिछाडीवर गेलेले आहेत. भवानीपूरमधून ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत. ममता बॅनर्जी विरुद्ध शुभेंदू अधिकारी अशी थेट लढत आहे भवानीपूरमध्ये आणि तिथून ममता बॅनर्जी यांनी 8,000 मतांची आघाडी सध्या घेतलेली आहे. शुभेंदू अधिकारी हे पिछाडीवर गेलेले आहेत 8,000 मतांनी. विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत. विश्वास पाठक, नंदीग्राम मध्ये पराभूत केलेलं होतं ममता बॅनर्जी यांना शुभेंदू अधिकारी यांनी. तर शुभेंदू अधिकारी हे तुमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बहुधा आहेत या पश्चिम बंगालमध्ये. विजय भाजपचा सध्या सोपा होताना दिसतोय पश्चिम बंगालमधला, पण शुभेंदू अधिकारी पिछाडीवर गेले आहेत. 2 ठिकाणी उभे आहेत. इकडे तर ते जायंट किलर म्हणून ते त्यांना ते चॅलेंज करतातच आहे. 8,000 म्हणजे त्याची फार मोठी मार्जिन नाही आहे. कारण आमच्या माहितीप्रमाणे दोन्ही ठिकाणी शुभेंदू अधिकारी हे निवडून येतात आहे. ओके. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेच. त्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाने गेले 5 वर्षामध्ये लीडर ऑफ ऑपोजिशनच्या माध्यमातून फार चांगलं कार्य केलेलं आहे. हे जे काही यश मिळालेलं आहे हे त्यांच्या नेतृत्वातच मिळालं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की दोन्ही ठिकाणी शुभेंदू अधिकारी निवडून आलेले असतील. कॉम्रेड प्रकाश रेड्डी आपल्या या चर्चेत सहभागी झाले आहेत. प्रकाश रेड्डी, आपण बघितलं पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप आधी 3, त्यानंतर 77 आणि आता 150+ जागा भाजपला सध्या मिळताना दिसत आहेत. आघाडीवर आहेत तितक्या जागांवर भाजपचे उमेदवार, पण डाव्यांना मात्र अजून खातं सुद्धा उघडता आलेलं नाही. असं काय झालं की डावे पश्चिम बंगाल मधूनच हद्दपार झाले? हद्दपार वगैरे काय झालेलं नाही. खरं म्हणजे आम्ही नवीन जे तरुण आहेत, म्हणजे ज्याला न्यू जनरेशन म्हणतो, नवीन पिढीचे तरुण नेते आमचे तयार झालेले आहेत आणि तेच हे गाजवत आहेत. आता पश्चिम बंगालमध्ये तुम्ही म्हणाल बरोबर आहे की 35 वर्ष डाव्यांची त्या ठिकाणी सत्ता होती. आता 2011 नंतर ती सत्ता गेली. 15 वर्षांची सत्ता आहे. तोपर्यंत आमचं खाते उघडलं नाही, तर आम्ही खातं उघडू अशी आम्हाला आशा आहे. पश्चिम बंगालचं जर सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की पूर्वी पश्चिम बंगालच्या प्रश्नाबद्दल मी नंतर येतो, पण तुम्ही डाव्यांबद्दल विचारलं तर म्हणून त्याच्याबद्दल पहिल्यांदा सांगतो की पूर्वी भूपेश गुप्ता, इंद्रजित गुप्ता तर हे गृहमंत्री होते, स्टालवॉट नेते होते. ज्योती बसू वगैरे सारखे, त्याला म्हणतात गीता मुखर्जी आहे, त्यांनी 33% महिला आरक्षणाचं बिल आणलं. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षांना, डाव्या आघाडीला पश्चिम बंगालमध्ये मोठी परंपरा आहे. आता त्याच्यानंतर पराभवानंतर एक जनरेशन गॅप निर्माण झाली आणि जी गुंडगिरी ममता बॅनर्जी करत होत्या त्या ठिकाणी आणि डाव्यांना दडपून टाकायचे, हिंसाचार करायचा, गावाच्या गावं जाळून टाकायची, अशा परिस्थितीमध्ये डावा पक्ष उभा राहिला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी भाजपने हस्तक्षेप केला. भाजपनी आता त्या ठिकाणी गृहमंत्री येतात, वाटेल ते ठिकाणी बोलतात, धमक्या देतात आणि पश्चिम बंगालमध्ये ध्रुवीकरणाचा त्या संबंध त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला, तर थोडासा त्यात यशस्वी झालेला दिसतो.